साहेब, काल एकनाथ शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी इशारा दिलाय की विनाकारणची टीका टिप्पणी करू नका, 20 आमदार आले त्यातले 0 निघून जाईल. आम्हाला तुम्ही 18 आमदार सांगू नका तुमच्यासोबत येणारे, त्यांच्यासोबत राहणारे 2 आमदार सांगितले तरी चालेल. कोण आहेत? घरातच आहेत ना. त्या अनुषंगाने काही धाराशिवमध्ये चर्चा झाली का? एक आमदार एक खासदार होते. वातावरण खेळीमेळीत पार पडलं. धाराशिवचे काही लोक संपर्क करतात. भविष्यामध्ये तुम्ही बघा पुढे पुढे काय होत आहे. कारण शेवटी जी काय स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेले आहे की खरी शिवसेना कोणाची. बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेलं आहे. त्या माध्यमातून फक्त 80 जागा लढून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काय असं विशेष वावगं वाटायला नको. साहेब, मंत्रिमंडळ स्थापन करून स्पष्ट बोलण्यासाठी परिचित आहात. कोण आहे राजकारणामध्ये काही गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवाव्या. तुमच्याकडे जर स्पष्ट बोललो तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे काही गोष्टी 90% मी तुमच्यावर समोर स्पष्ट बोलू, पण राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुमच्यापासून लपवून.